मुंबई आणि परिसरामध्ये रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मध्यरात्री 12 वाजल्यापासून धोधो पाऊस कोसळतोय। अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, सांताक्रूज परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। शिवाय ठाणे, भिवंडी, कल्याण, पवई सोबतच चांदिवली परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे। राज्यात काल दिवसभरामध्ये 2 वेगवेगळ्या दुर्घटनेमध्ये 7 जण बुडालेले आहेत। वर्धा जिल्ह्यातील महाकाली धरणामध्ये 4 जण बुडाले, यामध्ये 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। महाकाली धरण परिसरामध्ये 7 ते 8 मित्रमैत्रिणींचा ग्रुप जो आहे तो फिरायला गेला होता आणि यावेळी फोटो काढण्यासाठी एक मुलगी पाण्यामध्ये उतरली असता तिचे पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली आणि यावेळी तिला मदतीसाठी हात देणाऱ्या इतर 2 मुलीही बुडाल्या। या तिघांच्या मदतीने धावणारा एक तरुण सुद्धा यावेळी बुडाला। नोटाबंदीच्या निर्णयामुळे घोटाळेबाज कंपन्यांचं पितळ उघडं पडेल आणि अशा 1 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। नवी दिल्लीमध्ये इंडियन चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये मोदींनी या कारवाईची माहिती दिली। त्याचप्रमाणे 3 लाख कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवरती असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलंय। यावेळी आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटांना सुद्धा त्यांनी सूचक इशारा दिला। 3 लाख से ज्यादा कंपनियां, रजिस्टर्ड कंपनियां ऐसी सामने दिखाई दी है जिनकी सारी लेती देती शक के घेरे में है। गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये झालेल्या 6 पोलिसांच्या हत्येचा बदला भारतीय सैन्य दलाने घेतलाय। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि कुख्यात दहशतवादी बशीर लष्करीचा खात्मा करण्यात आलाय। काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारतीय सैन्य दलाने बशीरसह 2 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलंय। सुरक्षा दलांनी लष्करीसह 3 दहशतवाद्यांना एका घरामध्ये घेरलं। यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एका महिलेसह 2 नागरिकांचाही मृत्यू झालाय। गेल्या महिन्यामध्ये काश्मीरमधील अचाबल परिसरामध्ये एक अधिकारी तसंच 5 अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती। पाकिस्तानमध्ये करण्यात आलेलं सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनलच्या अँकरनं विचारलेल्या अपमानजनक प्रश्नाचं उत्तर होतं, असा गौप्यस्फोट तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलाय। भारतीय लष्करानं म्यानमारमध्ये घुसून कारवाई केली होती। केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंग राठोड हे टीव्हीवरती वेगवेगळ्या सर्च ऑपरेशनविषयी माहिती देत होते आणि त्यावेळी पश्चिम भागामध्ये हे ऑपरेशन करण्याची तुमची हिंमत आणि क्षमता आहे का, असा प्रश्न टीव्ही अँकरनं विचारला। हा प्रश्न माझ्यासाठी एक अपमान होता आणि यामुळेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली, असं मनोहर पर्रिकर यांनी सांगितलंय। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 15,000 अनुदान देणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। यापूर्वी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25,000 किंवा कर्जाच्या रकमेच्या 25% अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती। मात्र त्यामुळे लहान रकमेचं कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य फायदा मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती। मात्र किमान 15,000चं अनुदान जाहीर केल्यामुळे लहान शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता रडारवर असल्याचं चित्र महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेनं या कर्जमाफीला फसवी कर्जमाफी म्हणून निषेध केलेला आहे। सोलापुरातल्या मोहोळमध्ये झालेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे। सरसकट कर्जमाफी न दिल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करू देणार नाही, असा इशारा सुद्धा देण्यात आला। जीएसटीचं सेलिब्रेशन करा, मात्र पुन्हा कसाबला मुंबईत घुसू देऊ नका, असा खोचक टोला शिवसेनेनं भाजपला लगावलाय। जीएसटी लागू झाल्यामुळे प्रमुख शहरातले जकात नाके हद्दपार झालेले आहेत आणि त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरामध्ये येणाऱ्या वाहनांबरोबरच संकट देखील प्रवेश करू शकतं, असा इशारा शिवसेनेनं दिलाय। खासदार संजय राऊत यांनी पत्रक काढून भाजपला हा टोला हाणलेला आहे। जकात नाक्यावरील वसुली बंद झाल्यानं आता शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची नोंद कुठेही होणार नाही आणि यामुळेच शहरातील सुरक्षेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। देशात जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे। एसटी महामंडळासाठी जीएसटी फायद्याचा ठरणार आहे। जीएसटी लागू होत असल्यानं शिवनेरी आणि शिवशाही बसचे दर 5 ते 7 रुपयांनी कमी होणार आहेत। एसटीच्या एसी भाड्यावर सुद्धा 100 रुपयांमागे 6% सेवा कर होता। नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते 4 कोटी वृक्षारोपणाच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय। आतापर्यंत राज्यभरामध्ये 15,17,000 वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळते।
तर दुसरीकडे 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केलाय। दरम्यान उद्धव ठाकरे यंदा कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं त्यांनी आधी कळवलं होतं, तरी येत्या 7 दिवसांमध्ये ते वृक्षारोपण करतील अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली आहे। विठुनामाच्या जयघोषामध्ये राज्यभरातून वारकरी पायी यात्रा करत पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। यात परंपरागत असलेली ज्ञानोबांची पालखी आज भंडी शेळगावमधून वाखरीमध्ये मुक्कामी असेल, तसंच बाजीराव विहीरमध्ये दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण पार पडेल। तर तुकोबांची पालखी आज पीराची कुरुलीमधून निघणार आहे आणि वारवली तळामध्ये मुक्कामी असेल। तुकोबांच्या पालखीचं सुद्धा बाजीराव विहीरमध्ये उभं रिंगण पार पडेल। आषाढी एकादशी निमित्त संतांचे पालखी सोहळे अंतिम टप्प्यामध्ये आले असताना पंढरपूरमध्ये बालदिंड्या काढण्यात आलेल्या आहेत। शहरातल्या इंग्लिश स्कूलमधून विद्यार्थ्यांनी आषाढी यात्रेनिमित्त शहरातून शोभा दिंडी काढून यात्रेपूर्वीच दिंडी सोहळा साजरा केला। शहरातल्या शाळांना यात्रेनिमित्त सुट्ट्या लागत असल्यानं मुलांनी कालच एकादशी साजरी केली। पंढरपूरच्या रस्त्यावरून शाळकरी मुलांच्या दिंड्या निघालेल्या पाहायला मिळाल्या। विठ्ठल रुक्मिणीसह संतांची वेशभूषा करत मुलं आणि या दिंड्यांमध्ये ते मुलं सहभागी झाले होते। मजल दरमजल करत वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचतायत। या वारकऱ्यांसाठी प्रसाद म्हणून मंदिर समितीनं 25 लाख बुंदीचे लाडू बनवण्यास सुरुवात केली आणि यासाठी मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांची देखील मदत घेतली जाते। तसंच आषाढी निमित्त अनेक वारकऱ्यांचे उपवास असतात, तर त्यांच्यासाठी राजगिऱ्याचे 5 लाख लाडू हे बनवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यंदा भाविकांना हवा तेवढा प्रसाद जो आहे तो मिळणार आहे। स्वाभिमानाच्या शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा दिलेला आहे। तुपकर यांनी राजू शेट्टींकडे आपला राजीनामा सोपवलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी सुद्धा आता शेट्टींकडे केल्याचं समजतंय। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 1 जुलैपासून 15 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। ताडोबाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पावसाळ्यामध्ये हा प्रकल्प आता बंद ठेवण्यात येतोय। कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक हा निर्णय घेतल्यानं पर्यटकांमधून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। देश विदेशातल्या अनेक पर्यटकांनी कित्येक दिवस आधीच ताडोबामधील पावसाळी पर्यटनासाठी बुकिंग केलंय। त्यांना या निर्णयानं मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। दरम्यान या पर्यटकांनी भरलेले पैसे परत करण्यात येतील असं सुद्धा ताडोबा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये शेतकरी कुटुंबासह मुलीला मारहाण करणाऱ्या गावगुंडांना अजूनही बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे पोलिसांच्या इच्छाशक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मारहाण प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती, पण पोलिसांनी व्हिडिओचा पुरावा पाहून सुद्धा कोणतीही कारवाई केलेली नसल्याचा दावा पीडित कुटुंबानं केलाय। एबीपी माझानं ही बातमी प्रसारित केल्यानंतर आरोपी सुनील गोंदगेसह चौघांवरती विनयभंग, अॅट्रॉसिटी आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यामध्ये अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांना बदलण्याची मागणी करण्यात येते। काँग्रेस आमदार डॉक्टर संतोष टारफेंसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेऊन जिल्ह्याचा विकास निधी वाढवण्याची मागणी केली आहे। या भेटीमध्ये दिलीप कांबळे अनुपस्थित होते। कांबळे स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत, शिवाय डीपीडीसीचा निधी मनमानी पद्धतीने वाटप करतात असा सुद्धा आरोप करण्यात येतोय। नाशिक पुणे महामार्ग पोलिसांसाठी किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येते। महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तसंच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे। मात्र या पोलिसांसाठी 4 चाकी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे दुचाकीवरूनच त्यांना गस्त घालावी लागते। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे गस्त घालताना या पोलिसांना कसरत करावी लागते। त्यामुळे चौपदरीकरण झालेल्या या रस्त्यावरती एखादी चौकी तरी उभारावी अशी मागणी करण्यात येते। चंदीगडच्या धर्मशालामध्ये नदीची पातळी अचानक वाढल्यानं 3 पर्यटक अडकले होते। सेल्फी घेण्यात मग्न असलेल्या या तिन्ही पर्यटक नदीच्या मधोमध असलेल्या दगडावरती उभे होते। पाणी अचानक वाढल्यानं त्यांना सुरुवातीला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे पाण्यानं चारही बाजूने त्यांना वेढल्यानंतर पर्यटक नदीच्या मधोमध अडकले। पर्यटक 4 मिनिटं मृत्यूशी झुंज देत होते। अखेर अडकलेल्या तरुणांना शर्ट काढून एकमेकांना बांधून नदीच्या बाहेर पडावं लागलं।
महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे आणि स्पर्धेमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजशी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवलेले आहेत आणि भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, स्मृती मंधाना आणि पूनम राऊत या तिघीही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर पाकिस्तानची कर्णधार सारा मीर, बिस्मा मारूफ, नयन आबिदी यांच्याकडे सामना खेचून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे आजच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होईल. ऑस्ट्रेलियामध्ये प्राण्यांसाठी वेड्या असणाऱ्या या व्यक्तीनं थेट चिखलाच्या खड्ड्यामध्ये शिरत एका भल्या मोठ्या खेकड्याला पकडलंय. या खड्ड्यामध्ये शिरत असताना खेकड्याला बाहेर काढले. खड्ड्यात अडकलेलं त्याचं अर्धवट शरीर आणि खेकड्याला बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली त्याची धडपड यानं पाहिली. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती लाखो जणांनी पाहिलेला आहे. क्वीन्सलँड येथे राहणाऱ्या ब्रियू ग्रीव्स असं या वन्यजीवप्रेमी व्यक्तीचं नाव असून त्यानं धाडसी कृत्य केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ फेसबुकवरती अपलोड केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेत पुन्हा एकदा नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीनं अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे. अमेरिकेतील आर्कान्सास राज्यातील लिटिल रॉक्स येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी सकाळी एका कॉन्सर्ट दरम्यान हा वाद झाला आणि या वादातून एक माथे फिरून नाईट क्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 17 जण जखमी झालेले आहेत, तर जखमींपैकी आणखी काहींची प्रकृती ही गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला नसावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. ब्रिटनमधील हिंदुस्थानी वंशाचा अर्णव शर्मा हा आईन्स्टाईनपेक्षाही हुशार ठरलाय. अवघ्या 11 वर्षाच्या अर्णवनं मेन्सा IQ परीक्षेमध्ये सर्वाधिक 162 गुण मिळवून जगातील सर्वात बुद्धिमान मुलगा म्हणून मान मिळवलेला आहे. बुद्ध्यांक तपासणी मेन्सा IQ ही जगातली सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते आणि त्यासाठी कोणतीही तयारी न करता अर्णवनं ही परीक्षा 2.5 तासांमध्ये दिली. एवढं घवघवीत यश त्यानं मिळवलंय. अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लायनल मेस्सी हा नुकताच लग्नबंधनामध्ये अडकलेला आहे. मेस्सीनं आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच लगीन गाठ बांधलेली आहे. अर्जेंटिनातील रोसरियो येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी 30 वर्षीय मेस्सी आणि 29 वर्षीय एंटोनेला रोकुझो यांचा विवाह झाला. 2008 सालापासून दोघेही एकत्रच राहत होते. मेस्सी आणि एंटोनेला यांना लग्नाआधीच 2 मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा 4 वर्षाचा आहे तर दुसरा मुलगा 1.5 वर्षाचा आहे. मेस्सी आणि एंटोनेला हे मागील 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. वयाच्या 5व्या वर्षापासून ते एकमेकांचे मित्र आहेत. अमेरिकेच्या कन्सास राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना कॉलेजमध्ये छोटी बंदूक घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भामध्ये नवा कायदा संमत करण्यात आलाय. देशातील संभावित हल्ल्यांपासून कॉलेज कॅम्पस सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. जॉर्जियामध्ये विद्यार्थ्यांना बंदूक बाळगण्याची परवानगी आहे, तर दक्षिण आणि उत्तर कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेतील 16 राज्यांमध्ये मात्र बंदूक बाळगण्यास बंदी आहे. कॉलेजच्या काही शिक्षकांनी मात्र कन्सास सरकारच्या निर्णयाचा विरोध केलाय. जर्मनीमध्ये शुक्रवारी देशातील समलिंगी जोडप्यांना विवाह करण्याच्या हक्काला घटनात्मक मान्यता देण्यात आलेली आहे. ख्रिश्चन धर्मातील रूढी परंपरांशी फारकत घेऊन उचलण्यात आलेलं हे मोठं पाऊल मानण्यात येत आहे. समलिंगी विवाहांना मान्यता देण्याकरता देशाच्या नागरिक कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जर्मनीच्या संसदेमध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आलं. यावेळी 393 विरुद्ध 226 मतांनी ही सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय लवकरच सलमान खान सोबत झळकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये जवळीक वाढलेली आहे. सलमानच्या अनेक कार्यक्रमांना मौनीची हजेरी पाहायला मिळते. रोमे डिसूजा दिग्दर्शित करत असलेल्या सिनेमामध्ये हे दोघं एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तोंड लपवताना दिसलेली आहे. वांद्र्यातल्या एका सलूनमधून बाहेर पडत असताना सारानं मीडियाचे कॅमेरे पाहतात दुपट्ट्यानं तिचा चेहरा लपवला आणि गाडीमध्ये बसली. एरवी कॅमेऱ्यासमोर पोज देणाऱ्या सारानं यावेळी चेहरा का लपवला यावरून चर्चा सुरू झाली आहे. मात्र सारानं तिच्या आगामी सिनेमातला लुक लपवण्यासाठी हे सारं काही केलं असल्याचं बोललं जात आहे. अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेमकथा हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावरती आधारित या चित्रपटावरती प्रवीण व्यास या दिग्दर्शकांनी कॉपीराईटच्या उल्लंघनाचा आरोप केलेला आहे. मागच्या वर्षी प्रवीण व्यास यांनी याच विषयावरती मानिनी हा माहितीपट तयार केला होता. याच माहितीपटातले काही संवाद आणि सीन्स अक्षयच्या सिनेमामध्ये जशीच्या तसे वापरल्याचा आरोप व्यास यांनी केलाय. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी हे आरोप फेटाळले असून कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.
बिग बॉसच्या आगामी सीझनमध्ये खिलाडी कुमार दबंग खानला रिप्लेस करणार असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांच्या मते सलमान खानला बिग बॉसमधून काही काळासाठी ब्रेक घ्यायचा आहे आणि त्यामुळे निर्माते सध्या त्याच्या रिप्लेसमेंटच्या विचारामध्ये आहेत आणि यासाठी त्यांची अक्षय कुमारच्या नावाला पसंती आहे। आता खिलाडी कुमार बिग बॉसची ऑफर स्वीकारणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे।